आता एक मोठी बातमी आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांची तातडीने आता बैठक बोलवण्यात आलेली आहे। वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमकी काय या बैठकीमध्ये घडणार आहे? आपण गेल्या काही दिवसापासून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतोय। राष्ट्रपती पदाची निवडणूक आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे आणि त्यातच कुठेतरी विरोधी पक्षाकडून क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेला आलेली आहे आणि त्यामुळे आता ही क्रॉस वोटिंग होऊ नये, कशा पद्धतीचं मतदान असावं आणि आपलं मतदान हे किती मोलाचं असेल याची खबरदारी किंवा याची माहिती देण्यासाठी आता विरोधी पक्षाकडून एक खास बैठक बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे। काँग्रेसकडून याचं खास करून पत्र पाठवण्यात आलेलं आहे छोट्या घटक पक्षांना आणि दुसरीकडे मात्र जे अपक्ष आमदार असतील, हे आमदार असतील त्यांच्याकडून मात्र कुठेतरी क्रॉस वोटिंग होणार असल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि हीच चर्चा टाळण्यासाठी किंवा ह्या चर्चेला फुलस्टॉप देण्यासाठी खास करून आज काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांच्या घटक पक्षांना बोलवून आज एक तातडीची बैठक घेणार आहे। अमोल, वैभव, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।